भगवत कृपा उपस्थित आहे, पण सर्व भगवंताला प्रणाम कर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंकीच्या वतीनं आणि सर्व कळमनाचे सेवकच्या सहकार्याने हे पंधरवाडी चर्चा बैठक इटनकरजी यायच्या इथं सुरू आहे. या बैठकीमध्ये षष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यायले माझा प्रणाम. तसेच सर्वाचे सद्गुरु महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहे, यायले माझा प्रणाम. तसेच सर्वाची आई वाराणसी जमदेवजी टुबरीकर आपण उपस्थित आहे, यायले माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष कार्यकर्ता सेवक सेविका बाळगोपाळ, यायले माझा नमस्कार. हा मार्ग आता सांगितला की दारूच्या मुळे हा मार्ग घेतलो. दारूच्या मुळे मीने पण मार्ग घेतलो. तो माझ्या घरी बी चौकेजी दारू पेवाले शिकले होते, कारण की ते ड्युटी होती तेव्हापर्यंत नव्हते पेत, आणि 4 मुलं झाल्यावर त्याची पेपर मिलची ड्युटी सुटली आणि दोस्तबाई बिघडवणारे राहते, तर ते त्या परिस्थितीत आले होते की ते चहा नव्हते घेत पण दारू घेत होते. पण हे भगवंताची कृपा महान आहे. हे बाबा जुंदरजीनं जे शक्ती प्राप्त केली आहे ते अंधारातून आपला जीवन उजाळात आणला आणि आपला जीवन सुखमय जगला. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. 2002 मधला आशा बेलवंशीला ओळखत असाल तुम्ही. जेव्हा घर पुष्कळ दूर दूर होते आणि ते संडासले गेली होती, दुपारी गवत राहत होता, तेव्हा कोणाच्याच घरी संडास नव्हत्या आणि दूर दूर घर होते. या एरियामध्ये ते गुलमोहरला राहत होती वाटते. तेव्हा तिचा पाय त्या सापाच्या पुष्टीवर पडला होता. तेव्हा त्या सापानं तिने 2 वेळा डसला. तिचा मुखातून शब्द निघाला कि मैंने जानबूझ के तो तेरे ऊपर लात नहीं रखी, लेकिन तूने मेरे को जानबूझ के काटा है तो तू मरेगा. सापानं काटल्यावर ती चप्पल तिथंच ठेवून दिला. घरी आली पण बाहेर बसून होती. किती जणा तिने म्हणे की दवाखान्यात चाल, ॲटो बोलव, सर्व कर, म्याव मध्ये जा भरती, सापानं काटलं नाही, रक्त वाहत होता तो. पण तिनं हट्ट मानलं होतं कि मैंने आज तक के बोले अनुभव सुनी थी, लेकिन मैं ये अनुभव आज देखूंगी, अपने ऊपर से ये अनुभव जगाऊंगी कि बाबा कितने शक्तिशाली हैं और मेरे को बचाते हैं कि नहीं. पहा, ते ध्येय वाली शौकीन होती. तिचे पती पण आले कामावरून, फोन केला तो, आणि सर्व लोक तिच्या घराच्या आसपास सर्व सेवकही कोणी कोणी होते आणि पुष्कळ जण होते. तेव्हा बहुत दिवसाची गोष्ट झाली हे. पण तिला काकाजीला फोन केला. काकाजीने 108चा तीरथ बनवायला सांगितला. तिचे डोळे असे पिवळे पिवळे होऊन गेले. तिच्या विष म्हणजे पुरा शरीरात चालला गेला होता. पण ते भगवंताची कृपा 108 फुकाचा तीरथ आणि 42चा आणि 21चा तीरथ दिल्यावर तिची तब्येत बरोबर झाली आणि तो अनुभव तिनं पाहिलं. म्हणजे तिला डॉक्टर जवळ जावा नाही लागला आणि 2 दात गल्ले होते तिला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते पुन्हा म्हणते माझी चप्पल राहिली, मी चप्पल पाहून येतो आपली, आणि गेली. तर तो साप तसा लोटला होता, मेला नव्हता, जिवंतच होता. तो साप लांब होता. ते म्हणते घरी आली ना आपल्या पतीला सांगते की वो तो सांप वैसा सोया है म्हणते, मरा भी नहीं है ना कुछ नहीं है, वहीं पे है म्हणते. तो चप्पल ना आणलं तिनं. त्यांना मग अजून पुन्हा काकाजीला फोन लावला, ढोंगे काकाजीले, आणि काकाजीना म्हणले की बाई तुमने बोली थी कि तूने मेरे को जानबूझ के काटा है, तू मरेगा. तो मुक्तीची वाट पाहिजे, तुम्ही त्याला मारून द्या आणि जाळून द्या. तेव्हा त्यानं त्या सापाला मारला आणि जाळला. पहा, आम्ही बी नव्हता पाहिला, पण आम्ही तेव्हा पाहिला. आशा बेलवंशी आता आहे आरसियाबाईची वहिनी, टेलरची पत्नीचं नाव आहे आशा बेलवंशी. तिचा 7 दिवसाने एक दात निघाला आणि 11 दिवसाने एक दात निघाला.
अशी हे बाबानं महान कृपा प्राप्त केली आहे. पण आपण मोहमाळ्यामध्ये जकडून जातो आणि कोणाकडे लुडकून जातो. पितळचा गडवा कसा राहते त्याला पेंदी नाही राहत, तसे ही स्त्रियाची जात आहे. कोणाकडे पलटून जातो, जिकडे चांगला दिसला तिकडे पलटतो. पण ते भगवंताची कृपा आहे. बाबा बरोबर शिक्षा देते. बाबानं म्हणलं होतं की दारू सेवकानं पेला होता संडास मध्ये, पण बाबाला कसा माहित केलं दारू पेलं होतं म्हणून. ते जागृत शक्ती आहे. आपण जे करून ते बरोबर समोर घडून येते ह्या मार्गामध्ये. चाहे तुम्ही किती काही चतुर असाल, चतुराई हे चालणार नाही. आपल्या बुद्धीचा विकास करा आणि भगवंताचे 4 तत्व 3 शब्द 5 नियम असे म्हणून चाला आणि चालण्याचा प्रयत्न करो. आपल्याला चालवून देणारे भगवान आहेत. आपल्यासोबत एवढी शक्ती आहे. आपण जे जे मागितला ते बाबांना आपल्याला दिला आहे. पण आपण मागायला कशाला हटतो, लोकांना आणि पर्याय बोलायचा चान्स कशाला देतो. म्हणून सेवकानं परमात्मावाले असेच आहेत तसेच आहेत असे म्हणतात. काही लोक दारू पितात, काही कसे करतात, पण असे करा नको. जेव्हा तुम्ही हा मार्ग, कोणी बोलवत नाही तुम्हाला मार्ग घ्यावाले, तुम्ही आपले दुःख पाहून मार्ग घेता. पण हे असे नसाबंदी करा नको. आणि बाबा बदनाम होत नाही. बदनाम आपला परिवार होते ना, आपण होतो. म्हणजे बाबा कशाला बदनाम होतील. बाबाची शक्ती भी कमी नाही होत. आपली शक्ती कमी होते ना, आपण कमी तरतामध्ये जातो. म्हणून एवढीच बोलून मी 2 शब्द समाप्त करतो. मर्याद ये भगवत नाम पर, मर्याद ये भगवत नाम पर, मर्याद ये भगवत नाम. सर्वांना माझा नमस्कार.